महाराष्ट्रातून 17 मोठे उद्योग या सरकारनं बाहेर नेऊन येथील 3 लाख युवकांना बेरोजगार ठेवण्याचं महापाप केलेलं आहे. लाडकी बहीण अशा फसव्या योजना आणण्यापेक्षा येथील युवकांच्या हाताला काम दिले असते तर अधिक चांगले झाले असते. सरकारचे प्रेम हे पुतना मावशीचे असून ते महाराष्ट्रातील जनतेची लूट करीत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी अजित पवारांवर जोरदार टीका केली. भाऊ हा अनिल देशमुखांसारखा असावा, जो बहिणीला संकटात एकटाच सोडून जाणारा नाही, असा टोला जयंत पाटीलांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावलाय. आपल्या कुठल्याही इथं जमा झालेल्या भगिनीला काहीही झालं तरी 5 लाखापर्यंत त्याला इन्शुरन्स काढून देण्याची व्यवस्था ही आपल्या सम्राट डोंगरदिवे दादाने केलेली आहे. मी सम्राट डोंगरदिवेंचं अभिनंदन करतो की या आपल्या मूर्तिजापूरमध्ये खेड्याखेड्यात जाऊन रंजनाताई सदार, सुषमा कावरे, दीपालीताई देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनींनी सम्राट डोंगरदिवेंच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना जाऊन जागृती करून आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी सुरक्षा कवच घेण्यासाठी उद्युक्त केलं. तुम्हाला इथं बोलवलं आणि फार मोठ्या संख्येनं सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही इथं आलेला. यातच तुमचा सम्राट डोंगरदिवेंच्या मागे किती मोठा आशीर्वाद आहे हे या निमित्ताने सिद्ध होते. ते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथे राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेश संघटक सम्राट डोंगरदिवे यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी सुरक्षा कवच भाऊ आपल्या भेटीला या कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान अजित पवारांच्या कपड्यावरूनही जयंत पाटलांनी त्यांना टोला लगावलाय. निवडणुकीच्या काळात तुमच्याकडे रंगीबिरंगी कपडे घालून काही लोक येतील, त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला देत महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडक्या बहिणी योजनेची रक्कम वाढवून देऊ. मूर्तिजापूरच्या महिला भगिनी प्रेमानेच संपूर्ण महाराष्ट्र महिला सुरक्षा कवच योजना राबविणार असल्याचा मानस यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजक सम्राट डोंगरदिवे यांच्या उपस्थितीत हजारो महिलांनी राखी बांधून आपले रक्षाबंधन साजरे केले. यावेळी नागरिकांना व महिलांना संबोधित करताना ते प्रचंड भावूक झाले होते. कुठलीही अडचण आली तर तुमचा हा भाऊ सदैव पाठीशी असल्याचा विश्वास उपस्थित महिलांना डोंगरदिवे यांनी दिला. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये रंगलेला कलगीतुरा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज मूर्तिजापूर येथे झालेल्या सभेत अनिल देशमुखांनी या योजनेवरून सरकारला चांगलेच चिमटे घेतले. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.